नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आपण पाहतो आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचं घोषणा झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती ही महत्वपूर्ण पत्रकार परिषद जी ती असणार आहे. साधारणतः आपण पाहतोय या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भातली घोषणा जी आहे ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणतः आपण पाहायला गेलं तर एकंदरीत या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने या निवडणुका घेण्यासंदर्भात मध्ये विरोधकांची तयारी असेल, सत्ताधाऱ्यांची तयारी असेल, याकडे आपल्याला पाहायला मिळत होतं. मुळामध्ये ज्या मागील काळामध्ये म्हणजे 2024 मध्ये राज्यामध्ये दोन महत्वपूर्ण निवडणुका पार पडल्या, ज्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेचा समावेश होता. मात्र या निवडणुकांमधील निकाल जर आपण पाहायला गेला तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि निश्चितच आपण पाहायला गेलं तर विधानसभेमध्ये महायुतीचा विजय जो झालेला आहे. मात्र यामध्ये कुठेतरी मतदार यादीतील घोळा भरून सध्या राजकारण पेटलेलं असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाची महत्वपूर्ण पत्रकार परिषद ही आज दुपारी म्हणजेच साधारणतः आपण पाहतोय आज आहे 4 नोव्हेंबर आणि या 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आहे. या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेकडे सर्वच पक्षांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद आहे. पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भातली ही पत्रकार परिषद असल्याचं जे पत्रक राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळते. जे पत्रक त्यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये माहिती तशा प्रकारे देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर ही निवडणूक आता महत्वपूर्ण राहिलेली आहे, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय राज्यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या या विधानसभा निवडणुकीनंतर साधारणतः दुबार मतदानाचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजताना पाहायला मिळाला. या दुबार मतदानामध्ये साधारणतः एका नावाची अनेक नावं आणि साधारणतः रूम नंबर असतील किंवा त्यांचा नंबर असेल हा बदलण्याचे प्रकार पाहायला मिळाले. यामध्ये सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर केंद्रातील म्हणजे आपण पाहायला गेलं तर संसदेचे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या सोबतच आपण पाहायला गेलं तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती असेल किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल मतदान यादीमधील घोळ, विधानसभेमध्ये अचानक लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले 5 लाखांहून अधिक मतदार या सगळ्याचा त्यांनी पुरावे देत आणि एकंदरीत पत्रकार परिषद जी ती घेतली, ज्याच्यामध्ये वारंवार आपल्याला दुबार मतदानाचा किंवा दुबार मतदार असल्याचा उल्लेख पाहायला मिळाला. आणि यानंतर मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय राज्यामध्ये सध्या विरोधकांची एकी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे ही एकत्र येऊन राज्य निवडणूक आयोगाला अनेक प्रश्नांची सरबत्ती करत असताना पाहायला मिळत आहे. साधारणतः जे दुबार मतदार आहे ते काढावे, यादी शुद्ध करावी आणि त्यानंतरच निवडणुका घ्याव्या अशी मागणी हे विरोधक करत आहेत. सध्या स्थितीत आपण पाहतोय राज्य निवडणूक आयोगाची ही महत्वपूर्ण पत्रकार परिषद जी ती मानली जात आहे. नगरपालिका निवडणुकांचे बिगुल जे ते आज वाजणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आता साधारणतः सर्वत्र तयार झालेली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका या राज्यामध्ये पार पडल्या नव्हत्या. ज्या खोळंबलेल्या निवडणुका होत्या त्या आता कुठेतरी होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. मुळामध्ये न्यायालयाकडून सुद्धा 31 जानेवारी ही डेडलाईन म्हणजे अंतिम तारीख जी ती देण्यात आली होती. त्यापूर्वी निवडणुका ह्या अशा प्रकारचं सांगितलं जात होतं. मात्र सध्या आपण पाहतोय की 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता या 3 टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे निवडणुका पार पडतात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भामध्ये तारीख घोषित होते का, अर्ज करण्याची वेळ काय असणार आहे, अर्ज मागे घेण्याची तारीख काय असणार आहे, मुळामध्ये मतदान कधी असणार आहे, या सगळ्याबाबत घोषणा होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि यानंतर आपण साधारणतः पाहायला गेलं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः माहिती जी प्राप्त होते त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तर एकंदरीत जे उर्वरित 3 टप्पे आहे, जे उर्वरित 2 टप्पे म्हणजे 3 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र साधारणतः आपण पाहतोय पहिल्या टप्प्यामध्येच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित महापालिका निवडणुकांची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे साधारणतः न्यायालयाने जी अंतिम तारीख दिली आहे त्यानुसार 31 जानेवारीच्या आतमध्ये संपूर्णपणे मतदान किंवा निवडणुका ज्या आहेत त्या
पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. मुळामध्ये पुन्हा एकदा आपण समजून घेणार आहोत की राज्य निवडणूक आयोगानं पत्रक जारी केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भातलं आणि या पत्रकामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद, महत्वपूर्ण पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.